हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना, माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। वातावरण बघू शकता, सकाळचं कसलं भारी वातावरण झालं, जिकडे तिकडे एकदम हिरवगार दिसायला लागले। आणि आज कवळ ऊन सुद्धा पडलेलं आहे। पावसामुळे काय होते, जास्त असं ऊन पडा नाही गेले, थोडंसं पडतं कधीतरी, आणि आज छान असं ऊन पडलं। तर रात्री आम्ही आलो लोणावळ्यावरून आणि खूप जास्त असे काम वगैरे पडलेत माझे। तर आता आपण बाहेर गेलात ना, तर बाहेरचं जेवण किती पण खा, कधी नाही खाल्लेलं सुद्धा नवीन नवीन पदार्थ खा, पण घरचं जेवण खाल्ल्याशिवाय आपल्याला मनाला आनंद भेटतच नाही, है की नाही? तर आमचं सुद्धा तसंच आहे, बाहेरचं किती तरी काही खा, पण घरच्या जेवणाची सर कुठंच येत नाही। आपलं घरचं जेवण ती घरचं जेवण आहे, घरचं जेवण खाल्ल्याशिवाय मनाला समाधान भेटत नाहीये। तर त्याच्यासाठी आज झणझणीत मटण खाण्याची सगळ्याची इच्छा झालेली आहे। तर म्हणलं चला मस्तपैकी आज मातीच्या भांड्यामध्ये एकदम चवदार असं मटण बनवणार आहे। तर त्याची रेसिपी तुम्हाला सुद्धा दाखवायला पाहिजे की नाही? तर म्हणलं चला तुम्हाला सुद्धा मस्तपैकी आज झणझणीत मटणाची रेसिपी दाखवणारच आहे। तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका। तर सचिन मटण आणायला गेलेत, आता बघू कधी येतात माहीत नाही, दुपारी येतात की संध्याकाळी येतात, का तर त्यांना थोडंसं काम होतं ऑफिसमध्ये, तर ती ऑफिसमधलं काम करतील आणि मटण घेऊन येतील। तर असलं सकाळचं वातावरण असं भन्नाट होतं, तर म्हणलं चला तुम्हाला दाखवतेच वातावरण, का तर अशा वातावरणाचा आनंद तुम्ही सुद्धा घेऊ शकताल। मस्तपैकी चिमण्यांचा आवाज यायला लागलाय, अधूनमधून कचऱ्याची गाडी आली त्याचा सुद्धा आवाज यायला लागलेला आहे। तर पावसाळ्यामध्ये असं ऊन पडलं ना, तर उन्हाचा पटकन सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे। आता सगळ्यांनी ओळखलंच असेल तरी सुद्धा सांगते की जर असं ऊन पडलं ना पावसाळ्यामध्ये, तर पटापट सगळे कपडे धुवायचे आणि सुकायला टाकायचे, जेणेकरून मस्तपैकी कडक असे कपडे सुकले जातात। माझे सुद्धा खूप जास्त असे कपडे पडलेत, पटापट धुते आणि कपडे सुकायला टाकते। आणि आणखीन तुम्हाला एक दाखवायचं ते म्हणजे हे वांग्याचं झाड मी तुम्हाला मागे सुद्धा दाखवलं होतं, पण तेव्हा एकदम असं बारीक होतं, छोटंसं रोप होतं, आता थोडंसं मोठं झालंय आणि आता ह्याला एक छोटीशी कळी सुद्धा आलेली आहे। तर आता माहित नाही पण ते त्याला वांग कधी येईल ती माहित नाही, एक छोटीशी कळी आली, आता ह्याला फुल येईल आणि नंतर वांग येईल। तर असं हे झाड झालेलं आहे मस्तपैकी, सगळे झाड आता पावसामुळे जरा छानपैकी आलेले आहेत। तर हे आहे दुसरं वांग्याचं झाड, तर ह्याची कुंडी ना खूप मोठी आहे, ह्याच्यामध्ये चांगलं मस्तपैकी असं वांग्याचं झाड येईल ही, आणि उंच सुद्धा चांगलं झालंय। शिवाय ह्याच्यातलं काय व्हायला लागले काय माहिती, त्याला पानं खिडकी व्हायला लागले, जरा तुम्हाला दिसत असतील थोडे थोडे पानं खिडकी व्हायला लागले त्याचे, पण झाड भारी चाले, पानं खूप मोठे आलेत, वरचे पानं चांगले आहेत, पण खालचे जे दोन पानं आहेत नाही, आणि हे बघू शकता हे पान, हे दोन्ही किडलेत पानं, आणि हे झाड आणखीन वाकडं व्हायला लागले। ह्याला माती लावून मी बराच वेळा एका साईडनं असं सरळ करते, पण हे थोड्या वेळाने लगेच वाकडं व्हायला लागले। तर आणखीन त्याला काहीतरी काठी वगैरे लावावं लागेल मला आणि सरळ करावं लागेल। कढीपत्त्याचं झाड मस्तपैकी हिरवगार आलं असं। तर चला हे सगळे मस्तपैकी पावसाने तर छान झाडं येणारच आहेत, पण आता माझे काम पटापट मी करून घेते। आणि तर चला मग मटण बनवायला सुरुवात करू। झणझणीत एकदम चवदार मटण आपण मातीच्या भांड्यामध्ये आज बनवणार आहोत। त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित बघा, तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि संध्याकाळच्या 5 वाजले, तर आता हे रात्रीचं जेवण आहे, का तर सचिनला वेळच भेटला नाही दिवसभर, तर ते 5 वाजता संध्याकाळच्या 5 वाजता मटण घेऊन आलेत। तर त्यांनी मला गेल्यानंतर ऑफिसला फोन केला की मला काम आहे आणि झाल्यानंतर मग मी घेऊन येतो। म्हणलं ठीक आहे। मी सकाळी जेवण दुसरं बनवलं, मस्तपैकी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं, आणि आता हे रात्रीचं जेवण मी बनवते। तर चला आधी सगळ्यात पहिले मी मटण स्वच्छ धुवून घेतलंय, व्यवस्थित आधी साफ केलं आणि नंतर धुवून स्वच्छ साईडला ठेवले। तर खडे मसाले बघूया आपण काय काय घेतलेत ती। तर 2-3 मी लाल मिरच्या घेतल्या सुक्या, 2-3 तेजपत्त्याचे पाने घेतले, 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेत, एक जावित्रीचा छोटा तुकडा घेतलेला आहे, एक मोठी विलायची घेतली, 2-3 छोट्या विलायच्या घेतलेल्या आहेत हिरव्या विलायच्या, 1 चमचाभर बडीशेप घेतली, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा धणे घेतलेत, आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे आता, आणि अर्धा चमचा शहाजिरे सुद्धा घेतलेले आहेत। हे सगळा मसाला आपल्याला वास येईपर्यंत मस्तपैकी असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात। कमी गॅसवर फास्ट गॅस करायचं नाही, नाहीतर मसाले आपले करपतील, त्यासाठी फक्त 2-3 मिनटं भाजलं, 2-3 मिनटं सुद्धा खूप जास्त होतील, थोडंसं भाजून घ्यायचं वास सुटेपर्यंत। आणि थंड झाल्यानंतर मसाला आपल्याला एकदम असा दरदरा मसाला वाटून घ्यायचा, म्हणजे खूप जास्त बारीक नाही, तसा जाडसर मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा। तर मी वाटून साईडला मसाला ठेवते, आणि ह्याच भांड्यामध्ये मला थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट वाटून घ्यायची, का तर ती सुद्धा संपलेलीच आहे, तर ती वाटून घेते आणि नंतर आपण मटण बनवायला सुरुवात करूया, ठीक आहे? तर मस्तपैकी अद्रक लसूण सुद्धा वाटून झालेला आहे। तर आता इथं मटणला आपण मसाला लावून घेऊ। तर इथं 3 कांदे मी उभे कापून घेतलेत, ते टाकलेले आहेत पातेल्यामध्ये, आणि आता याच्यामध्ये थोडेसे आपल्याला खडे मसाले टाकायचे। तर खडे मसाले काय काय घेतलेत ते सांगते। 4 ते 5 मी काळी मिरी घेतलेले, 1 मोठी विलायची घेतली, 1 चक्री फूल घेतले, 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात, आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, जे तुम्हाला प्लेटमध्ये दिसत असेल। कांदा व्यवस्थित आपल्याला असा मॅश करून घ्यायचा हाताने, जेणेकरून पूर्ण कांदा असा सुट्टा सुट्टा होईल।
तर आता कांदा मिक्स करून घेते आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। तर मस्तपैकी असा कांदा सुट्टा झाला, आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। तर मी मिरच्याचे देठ काढून टाकते जेणेकरून आपल्याला खाताना देठ लागणार नाहीत, आणि मिरच्याचे तुकडे सुद्धा करून टाकते। आणखीन एक सांगते ते म्हणजे की सांगितल्याप्रमाणे की मटण झणझणीत मस्तपैकी असं होणार आहे, पण जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही चटणी मिरच्या हे कमीच वापरा, नाहीतर मग ते खाणार नाहीत। आणि मोठे असतील तर मस्तपैकी बिंदासपणे तुम्ही तिखट टाकून चटणी मिरच्या सगळं काय टाकून मटण अशा पद्धतीने बनवू शकता, जे सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे। आणि एकदा ही रेसिपी केली ना तर परत एकदा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच करावी लागेल, का तर सगळ्यांना आवडणारच आहे। 2 चमचे ह्याच्यामध्ये, तर 2 चमचे मस्तपैकी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, जी आता मस्तपैकी फ्रेश वाटून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे पहिली असेल ना ती सुद्धा टाकली तर चालेल। 4 लसूण टाकलेले आहेत अख्खे, स्वच्छ मी वरतून सगळे त्याचा पाला काढलाय, स्वच्छ धुतले पुसले आणि नंतर टाकलेले आहेत। त्याची बुड जी असते ना थोडीशी धागेसारखं, ती सुद्धा थोडंसं कट करून घेतलंय। आणि लसूण सुद्धा बिलकुल किडका वगैरे घ्यायचा नाही, नाहीतर आपलं सगळं मटण खराब होईल, त्यासाठी लसूण सुद्धा स्वच्छ टाकायचं आहे। जर तुम्ही लसूण टाकत नसाल ना तर तुम्ही एकदा टाकून बघा, तुम्हाला खरंच खूप छान चव लागेल मटणातला। असा अख्खा लसूण खायला खरंच खूप छान लागतो। जर तुम्हाला खायचा नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल। तर ह्याच्यामध्ये काय काय मसाले टाकते ते सांगते। तर सगळ्यात पहिले मी 2 चमचे गरम मसाला टाकला आहे, जे आपण भाजून वाटून ठेवला होता तो टाकलेला आहे। नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकली, नंतर गरम मसाला टाकला 1 चमचे, जे दररोज आपण घरी वापरतो ना तो टाकला आहे। नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल चटणी टाकलेली आहे, आणि नंतर मग चवीनुसार मीठ टाकले। नंतर काळी चटणी टाकलेली 1 चमचे, जी घरी बनवलेली आहे काळी चटणी ती टाकली। आणि आणखीन एकदा सांगते ते म्हणजे की चटणी आणि मीठ ही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका, तुम्हाला कमी जास्त लागते तसं तुम्ही करू शकता। हे मोहरीचं तेल आहे, जे मी धूर निघेपर्यंत ह्याला गरम करून ठेवलं आहे, आणि गरम केलेलं तेल आपल्याला ह्याच्यामध्ये कोमट तेल टाकायचं आहे। 1 वाटीभर मी गरम करून ठेवलं होतं, त्याच्यातलं अर्धं टाकलं आहे, अर्धं नंतर टाकणार आहे। ती नंतर कधी टाकायचं ते तुम्हाला नंतर सांगते। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणखीन एक सांगते ते म्हणजे की जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे दररोज नॉर्मल वापरता तेल ते सुद्धा टाकलं तर चालेल, पण मोहरीच्या तेलाने एक वेगळी चव येते, त्याच्यासाठी मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे। आता सगळे मसाले मस्तपैकी अशा तेलात मिक्स झालेले आहेत, आणि इतका मस्त असा सुगंध सुटला सगळ्या मसाल्यांचा। तर चला आता स्वच्छ धुतलेल्या ह्याच्यामध्ये मटण टाकूया। आणखीन एक सांगते ते म्हणजे की पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही, बिन पाण्याचं आपल्याला हे मटण बनवायचं आहे। थोडंसं पाणी मटण शिजल्यानंतर ह्याच्यात आपोआप होणारच आहे, आपण वरतून पाणी टाकायचं नाही। तर आता हे स्वच्छ धुवून ठेवलेलं 2 किलो मटण आहे, तर मी 1 किलो ह्याच्यामध्ये टाकणार आहे, आणि 1 किलोचं मी फिक्कं सूप बनवणार आहे, जे सगळ्यांना प्यायला आवडतं तर ते बनवणार आहे। तर आता अर्धा मटण ह्याच्यामध्ये टाकते, आणि मस्तपैकी आता मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचं, सगळा मसाला व्यवस्थित मटणाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर ह्याला मी अर्धा तास झाकून ठेवणार आहे, जास्त वेळ ठेवणार नाही, का तर माझ्याकडे जास्त वेळ नाही। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1-2 तास जरी मटण मसाला लावून व्यवस्थित जर ठेवलं ना तरीसुद्धा आणखीन जास्त चांगली चव लागणार आहे मटणाला। तर अर्धा तास ठेवते आणि लगेच बनवायला सुरुवात करते मी। तर मटणाला मसाला लावून अर्धा तास झालेला आहे, आणि आता मी लगेच बनवायला सुरुवात करते, का तर माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे। तर हे मटण शिजायलाच 1 तास लागणार आहे बरोबर, कमी गॅसवर आपल्याला शिजवायचं, त्याच्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यासाठी मी लगेच बनवायला सुरुवात करते। तर मातीचं भांडं घेतलं, जे मगाशी तेल गरम करून अर्धं टाकलं होतं आपण, आणि अर्धं उरलेलं तेल मी भांड्यामध्ये ओतून घेतलं। व्यवस्थित सगळीकडून असं भांडं फिरून घेतलं ना तर बरोबर सगळीकडे तेल लागतं। आणखीन एक सांगते ते म्हणजे की मातीच्या भांड्यात आपण काय पण बनवायला लागलो ना तर मातीचं भांडं सुक्कं पाहिजे, वल्लं बिलकुल नाही पाहिजे, तेव्हा कोणती पण रेसिपी चांगली होती, नाही तर मग काळी रेसिपी जराशी पडती। ठीक आहे, तर आता तेल व्यवस्थित लावून झालं आहे। आता ह्याच्यामध्ये मटण टाकूया। ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी ओतलेलं नाही, जरासुद्धा पाणी ओतलेलं नाही। मटण शिजल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये आपोआप पाणी बनन, तर तुम्हाला नंतर दिसणारच आहे केवढं पाणी बनते केवढं नाही ते। तर आता सगळं मसाला मटण सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेते, आणि थोडंसं जे नॉर्मल ह्याच्यामध्ये थोडासा रस्सा तयार झालेला आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर सगळ्या भांड्यामध्ये मटण टाकून घेतले। तर आता इथं 2 ते 3 चपात्याचं मी पीठ घेतलं आहे। असं पीठ तर मला खराब करायला बिलकुल आवडत नाही, पण अशी काही रेसिपी तर असली ना तर त्याला लावावंच लागते पीठ भांड्याला वगैरे। तर 3 चपात्याचं मी पीठ घेतलं इथं। आता तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। पूर्ण असं भांड्याच्या साईडनं पीठ लावून घ्यायचं आहे, आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपली जी वाफ ह्याच्यामध्ये तयार होणार नाही ती बाहेर जाणार नाही। पण काय होतं ना, थोड्या वेळानं जर हे पीठ गरम झालं ना, पूर्ण भांडं गरम झालं ना, तर थोडी थोडी वाफ ह्याच्यातून जातीयच बाहेर, पण आता सध्या लगेच जाणार नाही आहे। निदान 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तरी ह्याच्यामध्ये वाफ व्यवस्थित राहणार आहे। आणि 1 तास मटण आपल्याला कमी गॅसवर शिजवायचं आहे। 5 ते 10 मिनिटांनी आपल्याला 5-10-15 मिनिटांनी असं करून आपल्याला ह्या भांड्याला सारखं खालीवर असं करावं लागतं, म्हणजे थोडंसं हलवावं लागतं, जेणेकरून मटण खाली भांड्याला चिटकणार नाही। नाहीतर मग असं जर ठेवलं आपण मटण शिजेपर्यंत ते चिटकतं। तर जर तुम्हाला 5 मिनिटांनी जर हलवायचं नसेल तर तुम्ही 15 मिनिटांनी का होईना पण भांड्याला थोडंसं इकडे तिकडे करू शकता, हलवू शकता, जेणेकरून चिटकणार नाही खाली।
थोडीशी मेहनत करावं लागेल, पण हे मटण खायला एकदम भारीच होणार आहे. तर सगळीकडे पीठ लावून झाले आणि एकदम मस्तपैकी असं पॅक झाकणसुद्धा लावून झाले. आता गॅस चालू करू, त्याच्यावरती भांडं ठेवून देऊ आणि तुम्हाला एका साईडनं दाखवते कसं पीठ लावलेलं आहे. असं पीठ लावून घ्यायचं आहे. आता अधूनमधून ह्याच्यामधून थोडीशी हवा नंतर जाणारच आहे. तर आता कमी गॅस केला आहे मी. पाहिजे तर 2 मिनटासाठी आपण फास्ट गॅस करू शकतो सुरुवातीला, 2च मिनटासाठी, जास्त नाही. तर इथं बघू शकता मी बऱ्याच वेळा अधूनमधून 5-10 मिनटांनी हलवलेलंच आहे आणि एका साईडनं तुम्हाला दिसतसुद्धा असेल की वाफ निघायला लागलेली आहे भांड्यातून. का तर ह्याच्यासाठी ही शिट्टी वगैरे होत नाही हे भांड्याची समजा अशी. आणि भांड्यातून जर वाफ नाही निघलं तर भांडं आपलं फुटून जाईल, त्यासाठी थोडीशी वाफ निघणंसुद्धा गरजेचंच आहे. तर मी बऱ्याच वेळा हलवलेला आहे आणि कमी गॅसवरच शिजत आहे मटण आता. आणि 1 तास बरोबर टाईम लावला मी फोनमध्ये. 1 तासामध्ये मटण व्यवस्थित शिजते. तोपर्यंत इकडे ज्वारीच्या भाकरी करून घेते. तर तुम्ही ज्वारीच्या भाकरी नसेल खात तर तुम्ही कशासोबत बी खाऊ शकता, भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा तांदळाची भाकरीसोबत. मला बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर मटणासोबत खायला आवडते. तर मी आणि भाकरी ज्वारीच्या केल्या ना तर सगळ्याला मी जबरदस्ती भाकरीसुद्धा चालते. आमच्या घरात जास्त सगळ्यांना चपाती आणि भात आवडतं, भाकरी आवडत नाही आहेत. पण मटण बनवलं ना तर मी भाकरी सगळ्याला चालते की भाकर खाणं चांगलं आहे, भाकरच खावं म्हणून. आता इथं मस्तपैकी अशा भाकरी करते आणि लगेच गरमागरम मटणसुद्धा तयार होईल. तुम्हाला झाल्यानंतर दाखवते आणि लगेच जेवायला बसूया आपण. तर माझ्या भात भाकरी करून झाल्या. 1 तास 10 मिनटं मी हे भांडं गॅसवरती कमी गॅसवर ठेवलेलं आहे. नंतर मग 5 मिनटं गॅस बंद केल्यानंतर ठेवलं आणि साईडनं चाकू फिरवला. सगळं पीठ व्यवस्थित झाकणाचं निघलं आणि नंतर मग झाकण खोललेलं आहे. आणि जे साईडचं पीठ होतं ते पडलेलं ते सगळीकडं पीठ साईडला काढून घेतलं आणि बघू शकता मटण कसं तयार झालेलं आहे. यामध्ये पाणीसुद्धा झाले. पहिलं आपण काहीसुद्धा पाणी टाकलं नव्हतं. आणखीन 1 मिनिट असं ठेवते जेणेकरून ह्याला मस्तपैकी अशी तरी येईल. जेवढा काही रसा आहे ना त्याला तरी येईल. आणि मटण दिसायला तर खरंच खूप छान दिसायला लागले आणि चवीला तर 1 नंबरच लागणार आहे. आता हे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही. वरून थोडीशी अशी मुठभर हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि बघू शकता मटण कसं तयार झालेलं आहे. रसासुद्धा थोडासाच आहे जी आपल्याला खायला खरं चांगलं लागणार आहे. लसूणसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. आता मटण शिजलं म्हणल्यानंतर लसूण तर शिजणारच आहे. रसा कसा झाला बघू शकता. थोडासा रसा आहे पण असं चविष्ट मटण खायला आपण बाहेर जातो ना तर असं मटण घरात बनवलं तर आपल्याला कधीही बाहेर जाण्याची गरज लागणार नाही. तर इथं मस्तपैकी आता जेवण करायला बसलो. मटण, भात, भाकरी आणि मटणाचं फिकं सूपसुद्धा. चला तुम्ही सुद्धा बनवा, खावा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं बनलं.